समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील 23 रुग्णवाहिका चालक संपावर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी 108 रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत संप। समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते 14 ऑक्टोबर 2024च्या अधिसूचनेनुसार देण्यात यावे। 8 तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा। सर्व प्रकारच्या कायदेशीर व वेतन कॅशलेस आरोग्य विमा 8.33% वार्षिक बोनस देण्यात यावा। 5 वर्षांनंतर ग्रॅज्युएटी व फुल अलाउन्स देण्यात यावं। या प्रमुख मागण्यांसाठी 108 रुग्णवाहिका चालक युनियन सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न यांनी आंदोलनाचा हत्यार उपसला। आज मध्यरात्रीपासून त्यांनी संप पुकारलाय। बुलढाणा जिल्ह्यातील 23 रुग्णवाहिका चालक संपावर गेले असून BVG कंपनीमार्फत देण्यात येणारे वेतन कमी असून कंपनी त्वरित मागण्या मान्य कराव्या तसेच नवीन गाड्या देण्यात याव्या। या मागणीसाठी 108 रुग्णवाहिका चालक आणि मध्यरात्रीपासून संप सुरू केला। बुलढाण्यातील टिळक नाट्य क्रीडा मैदानावर रुग्णवाहिका चालक संपावर बसलेले आहेत। चालक लोकेशन सिंदखेड राजा। आम्ही 2014 पासून BVG या कंपनीद्वारे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस मध्ये काम करत आहोत। आम्हाला अपुऱ्या वेतनावर राबवून घेतले जात आहेत। आम्ही आमच्या मागण्या आता या सध्या या आहेत की आम्हाला समान काम समान वेतन दिले पाहिजेत। आमचा 2014 ते 2017 हा PF मिळाला पाहिजेत आणि आम्हाला पॉलिसी कव्हर विमा हा मिळाला पाहिजेत। नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत। यासाठी आम्ही 1 जुलै पासून म्हणजेच रात्री 12 वाजेपासून संपावर बसलेलो आहेत आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आमचं 108 असं झालेलं आहे की 2014 पासून सेवा चालू झाली 2017 पर्यंत। तर 17 नंतरच आम्हाला जो PF आहे तो या कंपनीनं चालू केला। म्हणजे एकीकडे गव्हर्नमेंट कंपनीला देते, सेवा पुरवठादाराला देते, पण सेवा पुरवठादार आमच्यापर्यंत देत नाही। आमच्यापर्यंत आमचा पगार हा येत नाही बरोबर। म्हणजे आम्हाला समान काम समान वेतन तर नाहीच आहे। गव्हर्नमेंटने तसे आदेश दिलेले, न्यायालयाने सांगितलेले की बाबा समान काम समान वेतन द्या, ते सुद्धा नाही आहे। पण पेमेंटमध्ये बी वाढ नाही आमच्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या गाड्या आहे त्या इतक्या मोडकळीत आलेल्या आहे। काही ठिकाणी 1-2 दिवसापूर्वी आपलं गडचिरोलीची गाडी आहे तर ती स्फोट झाला तिचा।